नवीन नाशिक प्रतिनिधी. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याने बस जाळून खाक झाली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. नंदुरबार बस डेपोतील बस MH15 JC 5512 पंचवटी येथून महामंडळाच्या वेल्होडी येथील वर्कशॉप येथे दुरुस्तीसाठी जात होती. बसमध्ये चालक DN नेहाडदे व वाहक JA पठाण हे दोघेच होते. बुधवारी दिनांक 17 रोजी दुपारी 3:30 ते पावणे 4 वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावरून जात असताना बसच्या चालकाच्या लायनरमध्ये घर्षण होऊन टायरने पेट घेतला. ही बाब चालक व वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी बस बाजूला उभी केली. त्यांनी बसमध्ये असलेल्या अग्निशामक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग विझवायला त्यांना यश आले नाही. यावेळी चालक नेहाडदे यांनी सदरहू घटनेची माहिती 101 क्रमांकावर दिली. दरम्यान नवीन नाशिक अग्निशामक केंद्राचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रभारी केंद्र प्रमुख A पटेल, वाहन चालक इस्माईल काझे, सुनील घुगे, लीडिंग फायरमन कांतीलाल पवार, प्रमोद लहामगे, ट्रेनी फायरमन शुभम शेवाळे, पार्थ शिंदे, वृषभ हिरवे, शंतनू जोशी, सुमित काठे, लाड यांच्या पथकाने तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत बस जळून पूर्णतः खाक झाली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.